एका धावेची भर करून देणारा हा चेंडू. संघाची धावसंख्या झाली 1 आणि पुनश्च एकदा ऑफ साइडचा चेंडू खेळून काढलाय लकी सिंग यांनी एका धावे करता. आणि आतापर्यंत समीकरण 1 चेंडू 2 धावा. लकी सिंग वैयक्तिक 1 धावेवरती खेळतायत आणि तेवढ्याच ताकदीचे ज्युनियर एबी डिव्हिलियर्स मुकेश पटेल 360 खेळाडू आहे हा. मैदानाच्या चौफेर फटकाबाजी करू शकतो मुकेश पटेल. ज्युनियर एबीडी आणि हा फटकावलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राहुल यांचं आणि थोडस कन्फ्युजन मध्ये हा धावचित झाला असता जर चेंडू रोहित यांच्या हातामध्ये आला असता तर. आतापर्यंत 2 चेंडू आणि 3 धावा. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत रोहित. सामना करतील लकी. आणि हा ऑफ साइडचा चेंडू खोदून काढलाय षटकाराकरिता लकी सिंग यांच्या बॅट मधून. हा खणखणीत षटकार. एठा एठा एठा. अकालज्योत संघामध्ये काही जल्लोष दिसत नाहीये. हा षटकार मारलेला आहे लकी सिंग यांनी. आणि हा पुनश्च एकदा ऑफ साइडचा चेंडू एका धावीकरिता खेळून काढला आणि दुसरी धाव कंप्लीट केलेले आहे. अशा पद्धतीने 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचले 11 माफ करा 11. पाचवा चेंडू घेऊन येतात रोहित. पाहूया लकी सिंग आपल्या संघासाठी उर्वरित 2 चेंडू मध्ये काय कामगिरी करतायत. आणि हा 5वा चेंडू घेऊन येत आहेत रोहित. वाईट स्वरूपाचा चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली 12. आणि यॉर्कर पद्धतीचा उत्कृष्ट चेंडू रोहित यांनी. काय चेंडू हाताळलाय रोहित यांनी. लकी सिंग यांना काही सुचलत नाही की कोणता शॉट खेळायचा आहे कारण यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता हा. आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत रोहित. सामना करतील लकी. आणि हा फटकावलेला चेंडू मिस टायमिंग आणि झेलबाद झालेले आहेत लकी. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झाली 12 आणि संघाला जिंकण्यासाठी धावा हव्यात त्यात 13. आकडा शुभ मानला जातो. नवीन बॉल नवीन चेंडू द्यायचा. हा सामना जर अकालज्योत संघाने जिंकला तर तिन्ही संघाचे 1-1 सामने विजयी होतात. त्यामुळे त्यातून 3 सामन्याची सरासरी ज्याची चांगली असेल तो संघ फायनल मध्ये दाखल होईल आणि उर्वरित 2 संघ सेमी फायनल खेळतील. तिन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि जर एव्ही फायटर्स हा संघ विजयी झाला तर ते थेट फायनल मध्ये प्रवेश करतील आणि उर्वरित 2 संघांमध्ये सेमी फायनल होईल. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. अकालज्योत संघ बॉलर नेम सांगायचा आहे.
समालोचन कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. आणि अकाल ज्योत या संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत कुणाल पाटील. केपी कुणाल पाटील, जर्सी नंबर 2. चला बॅट्समन आणि एव्ही फायटर्स या संघाकडून सलामीची जोडी येते आपल्याला. राहुल जटार आणि सुजित, कॅप्टन आणि आयकॉन सुजित. आपल्या संघासाठी आतापर्यंत त्यांची कामगिरी उत्कृष्टच आहे. पहा जर्सीचा नंबर सुजित यांचा 17 आणि राहुल यांचा 18. 17-18 धावा करणार आहेत 13. विजयासाठी धावांची गरज आहे 13. या स्पर्धेसाठी जे मॅन ऑफ द सिरीज 2 कूलर आपल्याला दिसत आहेत ते अलिना मुल्ला या अंडर 19 खेळाडूकडून पुरस्कृत झालेले आहेत. मी अलिना मुल्ला यांचं हार्दिक अभिनंदन करतो आमच्या कमिटीतर्फे आणि बिग बॅश लीग आयोजकांकडून सुद्धा. 6 चेंडू मध्ये 13 धावा करायच्या आहेत विजयासाठी एव्ही फायटर या संघाला. या स्पर्धेसाठी आम्हाला पुरस्कर्ते जे मिळालेले आहेत ते रामचंद्र दळवी उर्फ आबा, त्यानंतर फरीद मुल्ला, प्रभजोत सिंग उर्फ माझा, सलील गवळी, दीपक सावंत, चला कुणाल पाटील पहिला चेंडू घेऊन येत आहेत. हर विकेट पे आणि प्रत्येक विकेट साठी कुणाल पाटील यांना 200 रुपयाचा दुसरा चेंडू आणि सुजित यांना यॉर्कर पद्धतीचा चेंडू कुणाल पाटील यांच्याकडून आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढला. एका धावेकरता सुजित यांनी. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झाली 3. 1 चेंडू 3 धावा. आता उर्वरित 5 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असणार आहे विजयासाठी एव्ही फायटर या संघाला. दुसरा चेंडू सामना करतील राहुल. थोडासा विचार करण्यासाठी प्रवृत्त करतायत, कारण मागच्या मॅच मध्ये सलगचे 6 षटकार ठोकणारा हा खेळाडू राहुल जटार यांना गोलंदाजी करणं एवढं सोपं नाहीये. आणि पुरतचा एकदा ऑफ साइडचा चेंडू हलकासा टच केलाय, सीमारेषा पार, चौकार. अफलातून खेळ करतायत राहुल जटार आपल्या संघासाठी.
आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली 7. अजून 6 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू आणि 6 धावा. काय समीकरण आहे पाहूया. सामना कोणाच्या बाजूने झुकणार, कारण क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. त्यामुळे आपण फक्त अंदाज बांधू शकतो, बाकी काही नाही. आणि तिसरा चेंडू घेऊन येत आहेत कुणाल आणि हा फटकावलेला चेंडू सीमारेषा पार षटकार आणि एव्ही फायटर्स हा संघ दाखल होतोय सीबीडी बिग बॅश लीग 2025 चा पहिला फायनलिस्ट संघ एव्ही फायटर्स. संघ मालक डीजे अभिनंदन एव्ही फायटर संघ. विशाल भोसले, आपल्या संघाला जर थोडं सेलिब्रेशन करायचं असेल तर समालोचन कक्षाच्या समोर येऊ शकता. थोडंफार नाचगाणं जर करायचं असेल बिंदास येऊ शकता आपण.